नमस्कार. वैजापूर टाइमच्या बुलेटिन मध्ये सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. दिवंगत माजी आमदार लोकनेते आर.एम. वाणी साहेब यांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. लोकनेते माजी आमदार दिवंगत आर.एम. वाणी साहेब यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी भेट घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. मुंबईत संपूर्ण वाणी कुटुंब लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रकाश चव्हाण आणि लिमेश वाणी हे पक्षांतर करणार आणि शिंदे सेनेसोबत दाखल होणार अशी माहिती 4 दिवसापूर्वी समोर आली होती. मात्र शिंदे सेनेऐवजी ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. या भेटीदरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवीदास वाणी, माजी नगरसेवक लिमेश वाणी आणि संकेत वाणी यांच्यासह शेतकरी नेते धनंजय धोरडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप उपस्थित होते. भाजपकडून डॉक्टर दिनेश परदेशी यांनी दाखल केला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज. एकूण उमेदवारी अर्जाची संख्या 142 वर पोहोचली. वैजापूर नगर परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 7व्या दिवशी म्हणजेच रविवारी नगराध्यक्ष पदाच्या जागेसाठी 2 तर नगरसेवक पदाच्या जागेसाठी 12 प्रभागातून असे एकूण 47 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. यामुळे उमेदवारी अर्जाची एकूण संख्या 142 वर पोहोचली आहे. रविवारी दाखल झालेल्या उमेदवारीत प्रामुख्याने नगराध्यक्ष पदाच्या जागेसाठी डॉक्टर दिनेश परदेशी तर दशरथ बनकर यांचा आणखी एक अर्ज दाखल झालाय. यासह उबाठा शिवसेनेचे प्रकाश चव्हाण आणि त्यांच्या पत्नी चित्रा चव्हाण, दिवंगत आमदार आर.एम. वाणी यांच्या सून लता लिमेश वाणी यांनी भाजपकडून उमेदवारी दाखल केली. यांच्यासह प्रशांत कंगले, विलास म्हस्के, जीवन पठारे यांचाही भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या सोमवारी अखेरचा दिवस आहे. त्यामुळे बऱ्याच राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बातमी आहे शैक्षणिक बाल दिनानिमित्त तलवाडा शाळेत रांगोळी आणि मेहंदी स्पर्धेचे आयोजन. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना. वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तलवाडा येथे बाल दिनानिमित्त मुलांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रांगोळी व मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि अतिशय सुरेख तथा नक्षीदार रांगोळी व मेहंदी रचना त्यांनी सादर केल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धेच्या निकालानुसार गीतांजली बोडखे हिची रांगोळी उत्कृष्ट ठरली तर सुमेरा पठाण हिची मेहंदी उत्कृष्ट म्हणून निवडण्यात आली. कार्यक्रमात धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे वैजापूर येथील किशोर मगर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. दुसरी बातमी, दिव्यांगाचा मान सन्मान हाच देशाचा खरा अभिमान असे धुनरामसिंह राजपूत यांचे प्रतिपादन आहे. या देशातील दिव्यांग ही देशाची ठेव आहे. आई वडील, देश व समाजाने त्यांना कमी न लेखता त्यांच्या गरजा पूर्ण करून मान सन्मानाने जगण्यास सहाय्य करावे आणि स्वावलंबी बनवावे हाच खरा देशाचा अभिमान आहे असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी धुनरामसिंह राजपूत यांनी शनिवारी तारीख 15 रोजी येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित दिव्यांग साहित्य साधने वाटप शिबिरात केलं. या शिबिरात मुंबई येथून आलेल्या अलिम्को मोजवा पथकाने तालुक्यातील नवीन दिव्यांग मुलामुलींची तपासणी केली. राजपूत यांच्या हस्ते 44 दिव्यांगांना त्यांच्या गरजेनुसार साहित्य वाटप करण्यात आले. यात श्रवण यंत्र 14, व्हीलचेअर 9, कमोड चेअर 4, रोल लेटर 6, क्रचेस 10 आणि ब्रेल किट 1 यांचा समावेश होता. यावेळी शिक्षक रमेश बागोल, बाबासाहेब जगताप, गणेश बेडके, आझाद शेख, संतोष राठोड, संतोष मरेवार, गणेश साळुंके, रामदास इंगोले, गफूर पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती. अलिम्को मोजबाग पथकातील डॉक्टर कोमल फड, डॉक्टर अक्षय मोरे व हर्ष विश्वकर्मा यांनी नवीन दिव्यांगाची तपासणी करून प्रमाणपत्र दिली. तालुक्यातील पालक आपल्या दिव्यांग मुलीसह मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. बाल दिनानिमित्त श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल बेलापूरमध्ये शालेय साहित्य देखील वाटप करण्यात आले. नोव्हेंबर बाल दिनाच्या निमित्ताने श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल बेलापूर येथे विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्य वाटप करण्यात आले. अध्यक्ष म्हणून कैलासजी चायल यांच्या वतीने हे साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश श्री नारायणी सेना संघटनेचे अध्यक्ष खंडाळ्याचे अशोक पवार, हे कैलास चायल, डॉक्टर संजीव उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. वैजापूर टाइम्स बुलेटिन हे विशेष बातमीपत्र आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.